जय शिवराय. जय शिवराय. राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड हे चारही कॅबिनेट दिग्गज नेते, कॅबिनेट मंत्री यांचं शिष्टमंडळ घेऊन आंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटलांना भेटायला येणार आहेत असं न्यूज कळालेली आहे. पण मराठ्यांचं आंदोलन या 58 लाख नोंदी असोत किंवा इतर पूर्ण जे मागण्या आहेत किंवा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आहे, हे जर सरकारनं मान्य करून नुसतं मान्यच नाही करायचं तर GR काढून तात्काळ लागू करायचं, तरच आंदोलन हे मागे घेतलं जाईल, नाहीतर आंदोलन होणार. हा 7 कोटी मराठ्यांचा ठाम निर्धार आहे. गल्ली गल्लीला मराठा पेटला आहे. आपल्यासोबत लांडगे पाटील आहेत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया विचारू. हाच प्रश्न संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटलांचा सरकारला राहील की जोपर्यंत संपूर्ण मागण्या ज्या 58 लाख नोंदी निघलेले त्याचे संपूर्ण प्रमाणपत्र आणि जो हैदराबाद गॅजेटचा GR 2 सप्टेंबरला सरकारनं दिला होता त्याची अंमलबजावणी आज पूर्ण अशी झालेली नाही. काही लोकांना प्रमाणपत्र भेटले, काहीला नाही भेटले, व्हॅलिडिटी झाली नाही. जो सातारा गॅजेट होता त्याची बी अंमलबजावणी 2 महिन्याची घोषणा दिली होती, तर अजून त्याची अंमलबजावणी नाही. भरपूर व्हॅलिडिटी होत नाही, भरपूर विद्यार्थ्यांची आज प्रमाणपत्र निघत नाही. या सर्व मागण्या जर सरकारनं मान्य केल्या नाही आणि त्याचा GRच सरकारनं आज जरांगे पाटलांकडे आणला नाही तर जरांगे पाटील बी त्याच्या हे मागण्या मान्य करणार नाही आणि मराठा समाज बी मान्य करणार नाही. जोपर्यंत पूर्ण आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी बी दिलेला आहे. आणि आज म्हणून दादा जो आज काय निर्णय म्हणते बैठकीत येणार आहे मंत्रिमंडळाचं, नक्कीच शेवटी जो अंतिम निर्णय आहे मनोज दादा जरांगे पाटील घेतील आणि त्यांचा जो निर्णय राहील तो सर्व मराठ्यांना शिरवंदे राहील. त्यांचा निर्णय म्हणजे मराठ्यांचा, सर्व अखंड मराठा समाजाचा निर्णय राहील. मनोज जरांगे पाटील जे म्हणतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण. एक मराठा लाख मराठा. जय शिवराय.